कापूस व सोयाबीन अनुदानाचा लाभ घेण्यासाठीच्या काही अटींमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. याबाबत दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासन निर्णय घेण्यात आला आहे. पाहुयात या व्हिडिओमध्ये तो शासन निर्णय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढील प्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहेत. सूचना क्रमांक 1. सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे 7/12 उतार्यावर या लागवडीची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदेय करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे आपण ई पीक पाहणी केलेली जरी नसेल तरी आपल्याला कापूस व सोयाबीनचं अनुदान मिळण्यास आपण पात्र आहात. परंतु ई पीक पाहणी केलेली नसेल तर संबंधित तलाट्याकडे 7/12 उतार्यावरती आपल्या पिकाची नोंद असणे गरजेचे आहे. त्यानंतर सूचना क्रमांक 2. ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संबंधी पत्रास अनुसरून आधार संबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी. त्यानंतर सूचना क्रमांक 3. महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज 90% पर्यंत अनुदेय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात आलेली आहे. सूचना क्रमांक 4. सामायिक खातेदाराच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन स्वघोषणा प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदाराच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरिता अनुदेय असलेले एकूण अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी. आणि त्यानंतर आहे 5वी सूचना. सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदारांकरिता प्रति पीक 2 हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुदेय करण्यात यावी. हा शासन निर्णय आपण डाउनलोड देखील करू शकता. डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि हा शासन निर्णय आपण डाउनलोड करू शकता. दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.